तुम्ही मागच्या लोक असे या हेलो भारत मुक्ती मोर्चाचा भारत मुक्ती मोर्चाचा ओबीसीची जाती न्याय जनगणना झालीच पाहिजे ओबीसीची जाती न्याय जनगणना झालीच पाहिजे यूजीसी कानून लागू करो यूजीसी बिल लागू करो ओबीसीची जनगणना केली पण आजपर्यंत एससीची आणि एसटीची जनगणना होते पण आजपर्यंत ओबीसीची जनगणना होत नाही। हा मोठा धोकेबाज आहे, हे धोकाधडी आहे आपल्यासोबत। मित्रहो, हे आपण लक्षात गेले पाहिजे। आज ओबीसीची जनगणना जर झाली तर ओबीसीच्या संख्येनुसार त्यांना प्रतिनिधित्व व आरक्षण मिळणार आणि त्यांचे जे हक्क अधिकार आहे, शैक्षणिक आहे, नोकरी आहे, जे काही त्यांचे हक्क अधिकार आहे त्यांना मिळाले पाहिजे। यासाठी ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे। मित्र, ओबीसी 52% असून आजही त्यांची जनगणना होत नाही, कारण तिथली जी ब्राह्मणी व्यवस्था आहे त्या ब्राह्मणी व्यवस्थेनं ओबीसीच्या हक्क अधिकारावर कब्जा केलेला आहे। म्हणून ओबीसीची जनगणना हे आज होणार आहे पण त्यामध्ये एससीची आणि एसटीचा कॉलम आहे पण ओबीसीचा कॉलम नाही, हे मोठी धोकेबाजी आहे। म्हणून आपण पूर्ण देशभरामध्ये 2011 पासून ओबीसीची जनगणनेचा मुद्दा उभा केला आणि आज तो ओबीसीची जनगणना होण्याच्या तयारीत आहे पण ओबीसीचा कॉलम नाही आहे, हे धोकेबाजी आहे। मित्र, हे ओबीसीला घराघरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की ओबीसीची जनगणना होत आहे पण ओबीसीचा कॉलम नाही आहे। म्हणून हे सगळे धोकेबाजी जर आपण सांगितली तर ओबीसी जागृत होईल आणि ओबीसी जागृत झाला तर तो रस्त्यावर उतरेल। म्हणून सगळ्यांना विनंती आहे की ओबीसीच्या जे काही लोक आहेत त्यांना सांगून त्यांना ओबीसीची जनगणनेबद्दल माहिती दिली पाहिजे। म्हणून मी राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाचा नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष त्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि मी इथेच थांबतो। जय हिंद। आपलं आणि 23 तारखेबद्दल काय सांगाल? माझं नाव विक्की बेलखोडे आहे। भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून येत्या 23 एप्रिलला भारत बंदची घोषणा करण्यात आलेली आहे। हे भारत बंद ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यूजीसी जे ॲक्ट आहे ते सक्तीने लागू करण्यात यावं आणि टी जे कानून आहेत ते शिक्षकांच्या विरोधामध्ये आहेत, बहुजन शिक्षकांच्या विरोधात आहे, ते कानून रद्द करण्यात यावं। या 3 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती हे भारत बंदची घोषणा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन इस्लाम साहेब आणि राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चौधरी विकास पटेल साहेब यांनी केलेली आहे। तुम्हा सर्वांना विनंती आहे की आंदोलनाला सहभागी होऊन सहकार्य करून समर्थन करून या भारत बंदला सफल करा।